नमस्कार मंडळी, मी प्रमिला तेलंग. मी आलेली आहे माझ्या भाचेच्या मुलाच्या बड्डेला, म्हणजे माझ्या नातवाच्या बड्डेला. बघा किती हट्टी आहे तो. कपडेसुद्धा घालून घेत नाही आहे. त्याचे वडील ड्युटीवरनं आल्यानंतर त्याला कपडे घातलेले, तोपर्यंत कोणाचंच ऐकत नव्हता. बघू शकता तुम्ही, तो ड्रेसवरच आहे माझा भाचा. त्याने त्याला कपडे वगैरे घातले तेव्हा तो कुठे, आणि बघा गॉगल वगैरे कसा लावला हिरोनी. गॉगल वगैरे लावायला फार आवडतो त्याला. आणि ती समोर गुलाबी ड्रेसवर आहे, ती माझी भाची आहे. माझ्या नंदेची मुलं आहेत, ती 2 मुलं 1 मुलगी. आणि केक पण बघा इथे येताना तो घेऊन आलेला आहे केक. ही माझी मोठी भाची आहे, बसली आहे ती. आणि हे माझे जेठजी आहेत आणि मोठ्या भाचीचा मुलगा आहे. आम्ही म्हणजे घरच्या घरीच बड्डे पार्टी केलेली आहे. 4 वर्षाचा तो झाला आहे. आणि आता कसं फक्त त्यांच्या फ्लोअरवरती जेवढे आहेत राहायला आणि त्याच्या शाळेतली छोटी मुलं, त्यांनाच फक्त आमंत्रण केलं होतं. बाकी मग घरचेच आम्ही आहोत सगळे, बाहेरचं कोणी नाही. आणि त्यांच्या पोलीस लाईन आहे ना, तर त्या त्यांच्या कॉलनीमधल्या काही महिला आल्या होत्या, त्यांच्याच बिल्डिंगमधल्या. बघा किती हट्टीपणा करतो आहे तो. भाचीलासुद्धा ऐकत नाही आहे. त्याला खूप गोड गोड बोलावं लागतं, तेव्हा कुठे तो शांत झाला आहे. आता पप्पा आले ना त्याचे, मग काय तो खुश. आता पहिले काय करणार आहे, आपण त्याला पहिले ओवाळून घेणार आहोत. तर तो असा ओवाळून घेतानासुद्धा म्हणजे शांत बसत नव्हता. त्याच्या पप्पांनी त्याला असं म्हणजे गोड गोड बोलून त्याला मांडीवरती घेतलं. आणि त्याच्याशी बघू शकता तुम्ही, त्याला गोड गोड बोलून मग त्याला असं, तरी पण तो शांत बसलेला नाही आहे, हट्टीसपणा करतो आहे. बघा त्याची आई त्याला ओवाळते आहे. ही माझी मुलगी आहे, आमच्या भाच्याच्या बायकोला मुलगी म्हणतात, ती माझी मुलगी आहे. बघा आता ही माझी भाची आहे 2 नंबर, म्हणजे माझ्या नंदेची मुलगी आहे. ती ओवाळते. तर बघा आता कसा जरा शांत बसलेला आहे ओवाळून घेताना. आणि 4 वर्षाचा झाला ना तो. मग 4 वर्षाचा झाला तर मग कसं ती आपण मेणबत्त्या पण लावतो ना, तर 4 नंबरची मेणबत्ती लावलेली आहे तिथे. आणि माझ्या जाऊबाईंनी ओवाळून झाल्यानंतर मी त्याला ओवाळते आहे. तर मी ओवाळत असताना शांतच आहे तो. आणि बघा कसा वाटतो व्हिडिओ, नक्की कमेंटमध्ये सांगा बरं का. जे नवीन व्हिडिओ बघत असेल त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका. ओवाळून झाल्यानंतर इथे आपण आता केक कट करणार आहोत. आणि कोणाच्या हातचं तो गोड असं वगैरे काही खात नाही, पण त्याने कसं माझ्या हातचं खाल्लं आहे काय माहिती. आणि ही माझी लेक आहे, बड्डे बॉयची मम्मी. आणि समोर बसले ते माझे जेठजी आहेत. आणि केक आता आपण कट करतो आहे. केक कटिंग करून झालेला आहे. बघा हिरो बघा कसा बघतो इकडे तिकडे केक कटिंग करताना. किती क्यूट दिसतो आहे नाही का. तुम्ही पण त्याला आशीर्वाद द्या सर्वांनी. बघा केक खातोय का तो, नाही खात. बघा अजिबात ऐकत नाही तो, खूप हट्टी आहे, खूप हट्टीपणा करतो आहे तो, कोणाचंच ऐकत नाही. तो बापावरती गेला. त्याचे वडील पण असेच होते, खूप हट्टी होता आमचा भाचा लहानपणी. ह्या 2 माझ्या भाची, ही मोठी भाची ही 2 नंबर आणि भाचा 3 नंबर, असे हे 3 भाऊ आहेत, माझ्या नंदीची मुलं. आमचा घरचाच प्रोग्राम होता. ह्या माझ्या जाऊबाई आहेत, बसलेल्या आहेत त्या मोठ्या. आणि ते खुर्चीमध्ये बसलेले होते ते माझे जेठजी आहेत. हे माझे जेठजी आहेत. आणि त्या माझ्या जाऊबाई आहेत. एक मोठी भाची आहे लाल ड्रेसवाली, आणि ती मी आहे. आणि बड्डे बॉय बघा कसं आहे. आम्ही नंतर मग केक वगैरे खाऊन झाल्यानंतर आम्ही फोटो वगैरे काढले.